झी 24 तास एक पाऊल पुढे। याच रस्त्यावरून दसऱ्याच्या मेळाव्याला भाषण करण्याकरता बाळासाहेब जायचे। गेले काही वर्षात त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ते पोहोचत होते, परंतु 43-44 वर्ष बाळासाहेब ठाकरे याच रस्त्यातनं याच मातोश्रीतून त्या ठिकाणी जायचे आणि मग त्या शिवाजी पार्कचं त्यांच्या आवाजानं शिवतीर्थात रूपांतर व्हायचं आणि आलेला प्रत्येक नागरिक मावळा बनून जायचा। अशा बाळासाहेबांना अंतिम विदाई देण्याकरता लाखो शिवसैनिक आज इकडे आलेले आहेत। आपण पाहताय मन हेलावून टाकणारी दृश्य आहेत। आपल्यासोबत मोरेश्वर सावे आहेत। मोरेश्वरजी, ही दृश्य आपण पाहताय, पृथ्वीवर अशा प्रकारचा माणूस होता आणि त्याला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमर्थन होतं यावर विश्वास ठेवणं कठीण आहे। अशा प्रकारची अभूतपूर्व गर्दी आता आपल्याला दिसतेय, काय सांगाल आपण? मोरेश्वरजी, मला असं वाटतं इतिहासामध्ये जी नोंद होईल असा इतिहास पुन्हा घडणार नाही। सत्तेमध्ये नसून सुद्धा एकंदरीत अधिकार गाजवणारा अशी व्यक्ती होती। सत्तेची त्यांना कधीही हाव नव्हती, त्यांनी सत्तेची कधीही हाव घेतली नाही आणि अशा प्रकारे अदृश्य अशा प्रकारची शक्ती त्यांच्यामध्ये होती आणि ती मला असं वाटतं त्यापुढे किंवा पूर्वी सुद्धा कधीही निर्माण होऊ शकली नाही। त्यांचे विचार प्रदर्शित करताना ते कुठलाही मागचा पुढचा विचार करत नसत। उदाहरण द्यायचं झालं तर परवा राष्ट्रपतींची निवडणूक झाली, त्यावेळेस प्रणय मुखर्जींना पाठिंबा दिला, त्यावेळेस एनडीएचे लोक नाराज झाले, परंतु स्पष्टपणे त्यांना दिसत होतं की प्रणय मुखर्जी कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याला पाठिंबा केला आणि त्याचाच परिणाम असा झाला की आज प्रणय मुखर्जी सारख्या राष्ट्रपतींना सुद्धा आज अतिशय दुःख झालेलं आहे। राजकारण करत असताना त्यांनी आलेल्या समोरच्या व्यक्तीच्या कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा कधीही विचार केला नाही आणि त्यांच्याशी योग्य अशा प्रकारे नातं जोडलं असा एकंदर इतिहास आहे। राजकारण करत असताना निर्णया व्यक्तींच्या वर स्पष्ट टीका करत असताना ती व्यक्ती समोर आल्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम त्यांना दिसून यायचा आहे। निर्णय सभा देशामध्ये
गेल्या 100-150 वर्षापासून होत आहेत, निळं राजकारण होत आहे, परंतु अशा प्रकारे अदृश्य अशा गर्दी खेचणारा नेता ह्यापुढे सुद्धा होईल अशी अपेक्षा नाही आहे. मराठी माणसाचा आवाज थोडक्यात आता थांबलाय असं चित्र आहे. आता त्याला पर्याय कसा निर्माण होईल किंवा कसा आपण निर्माण करू शकू हा प्रश्न आपल्याकडून आहे. शिवसेना प्रमुखांची महायात्रा आज संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे आणि या दृश्यांवरून आपल्याला कल्पना येऊ शकते की कशा प्रकारे सुनामी अक्षरशः लोकांची रस्त्यावर आलेली आहे. माहीम आणि शिवाजी पार्क या दोन्ही ठिकाणचे दृश्य सध्या आपण बघतो आहोत. अवघा महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देतो आहे. काल दुपारी 3:33 शिवसेना प्रमुखांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर अवघा महाराष्ट्र, अवघा देश हळहळला. महायात्रा सध्या माहीमपर्यंत पोहोचलेली आहे आणि साधारण पुढच्या 1.5 तासामध्ये शिवसेना भवनापर्यंत ही यात्रा पोहोचेल असा अंदाज व्यक्त होतो आहे. जेवढी गर्दी अपेक्षित होती त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. राज्यभरातून लाखो शिवसैनिक सध्या मुंबईकडे आलेले आहेत, येत आहेत. शिवसेनेने काल ज्याप्रमाणे आवाहन केलेलं होतं की शिवसेना प्रमुखांचा, बाळासाहेब ठाकरेंचा एक सच्चा शिवसैनिक जो आहे तो शिस्तबद्ध शिवसैनिक असेल, तो एक मावळा असेल आणि शिवसेना प्रमुखांच्या अंत्ययात्रेला येण्यासाठी कोणालाही अडथळा होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही, कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची अत्यंत काटेकोरपणे प्रत्येक शिवसैनिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलेलं होतं आणि या आवाहनाला शिवसैनिकांनी अत्यंत योग्य प्रकारे प्रतिसाद दिलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. इतका प्रचंड जनसागर, लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवसैनिकांवर, शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारे हजारो लाखो कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, मुंबईमध्ये दाखल होत आहेत. मात्र कुठलाही अनुचित प्रकार न होता अत्यंत शांतपणे जणू आपल्या घरच्या, आपल्या पितृतुल्य व्यक्तीला आपण शेवटचा निरोप देतो आहोत अशा प्रकारे ही अंत्ययात्रा सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आहे. शिवसेना प्रमुखांची ही महायात्रा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.